नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये मी प्रियांका टाकळे इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करते। आज आपण इयत्ता 9वीच्या भूगोलच्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 2 अंतर्गत हालचाली हे प्रकरण अभ्यासणार आहोत। या प्रकरणामध्ये आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये कोणकोणत्या हालचाली होतात आणि त्या कशामुळे होतात आणि त्या हालचाली झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याचे कोणकोणते परिणाम होतात हे सर्व परिणाम किंवा या सर्व हालचाली आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। परंतु त्या अगोदर आपल्याला या प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेली एक न्यूजपेपरमधील बातमीचा अभ्यास करायचा आहे। ही बातमी कशाच्या संदर्भात आहे, ही बातमी कशासाठी दिलेली आहे, या बातमीवर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळवायची आहेत। या बातमीचं नाव काय आहे तर मृत्यूचे तांडव असे या बातमीचं नाव आहे। हे मृत्यूचे तांडव कशामुळे घडून आले? भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी घेतला। म्हणजेच काय तर भूकंपामुळे नेपाळ या देशातील 1500 मनुष्य मृत्युमुखी पडलेले आहेत। मग ते मृत्युमुखी कशामुळे पडले तर भूकंप झाल्यामुळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। म्हणूनच या बातमीला नाव मृत्यूचे तांडव असं दिलेलं आहे। मग हे मृत्यूचे तांडव कशामुळे घडून आले तर हे मृत्यूचे तांडव भूकंपामुळे घडून आलेले आहे। तर आता ही सर्व बातमी सर्व मुलांनी पुस्तकातील ही बातमी अगोदर व्यवस्थितरित्या या बातमीचं वाचन करायचं आहे। लक्षपूर्वक ही बातमी सर्व वाचायची आहे तुम्ही आणि या बातमीवर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत। तर आपण ही बातमी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वाचली असं मी गृहीत धरते व त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया या बातमीच्या माध्यमातून। तर सुरुवातीला प्रश्न पहा, मी प्रश्नाला सुरुवात करते। पहिला प्रश्न आहे मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? तर सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं की बातमीचं जे टायटल आहे ते टायटलच काय आहे? मृत्यूचे तांडव। मग हे मृत्यूचे तांडव कशामुळे घडले तर मृत्यूचे तांडव या भूकंपामुळे घडले। म्हणजेच काय या ठिकाणी भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी घेतला। म्हणजेच काय तर नेपाळ या देशामध्ये 1500 एवढे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। ते कशामुळे तर या भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत। मग त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळालं का आपल्याला? तर त्या ठिकाणी मृत्यूचे तांडव कशामुळे घडले तर मृत्यूचे तांडव भूकंपामुळे घडलेले आहे। दुसरा प्रश्न काय आहे बघा, या भूकंपाची तीव्रता किती होती? तर या भूकंपाची तीव्रता किती होती? तीव्रता म्हणजे काय? हा भूकंप किती तीव्रतेचा होता म्हणजे त्याची काय म्हणतो त्याला, त्याचं स्पीड किती होतं, त्याचं तीव्रता म्हणजे विनाशकारी किती होता तो, हे आपल्याला पाहायचं आहे। पहा या ठिकाणी दिलेलं आहे 7.9 रिश्टर स्केल व 6.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप नेपाळमध्ये झाला। पहा या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला 2 मोठे हादरे झाले। 7.9 रिश्टर स्केल 11:40 सकाळी झालेला आहे। 6.6 रिश्टर स्केल 12:19 दुपारी झालेला आहे। अशा प्रकारचे 2 मोठे हादरे या नेपाळ देशामध्ये झालेले आहेत। या 2 मोठ्या हादऱ्यामुळे या ठिकाणी नेपाळ देशामध्ये भूकंपाचं तांडव आलेलं आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? या भूकंपाची तीव्रता किती होती तर या भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल आणि 6.6 रिश्टर स्केल। रिश्टर स्केल हे भूकंप मोजण्याचं एकक आहे। काय आहे? एकक आहे। कोणतं तर रिश्टर स्केल। भूकंप हा कोणत्या एककामध्ये मोजला जातो तर रिश्टर स्केल या एककामध्ये मोजला जातो। तर तुम्हाला समजलं असेल 7.9 रिश्टर स्केल व 6.6 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप आहे। संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? आता संबंधित भूकंप म्हणजे काय
तर हा जो भूकंप आहे या भूकंपामुळे झालेला म्हणजे या भूकंपामुळे सर्वात बाधित झालेला देश कोणता? तर हा भूकंप कधी झाला असेल बर? हा भूकंप त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 25 तारीख, म्हणजेच हा 24 तारखेला भूकंप झालेला आहे. तर त्या दिवशी झालेला जो भूकंप आहे या भूकंपामुळे सर्वात बाधित म्हणजे काय, तर सर्वात जास्त लोक मृत्युमुखी कोणत्या देशातील पडलेले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या देशात हा या भूकंपाचं मूळ केंद्र आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे सुरुवातीलाच, तर भूकंपाचे नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी घेतलेला आहे, म्हणजे मनुष्य त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजेच या भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित देश म्हणलं तर नेपाळ हा देश आहे. नेपाळ देशामध्ये सर्वात जास्त जीवितहानी व वित्तहानी झालेली आहे, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न कोणता आहे? भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? आता भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते, तर या ठिकाणी आपल्याला या न्यूज मध्ये दिलेलं आहे. तर भूकंपाचे केंद्रस्थान तर कोठे होते या ठिकाणी दिलेलं आहे पहा. केंद्रबिंदू आहे त्या ठिकाणी लामजुंग हे केंद्रबिंदू आहे नेपाळ या देशातील, आणि या ठिकाणी भूकंपाचं केंद्र आहे. कुठं आहे? लामजुंग हे नेपाळ देशातील भूकंपाचं केंद्र आहे. भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते, तर लामजुंग या ठिकाणी भूकंपाचे केंद्रस्थान होते. दुसरा प्रश्न पाहूया. तर दुसरा प्रश्न असा आहे की आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते, म्हणजे नेपाळ देशाशिवाय नेपाळ देशामध्ये तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी वित्तहानी झालेली आहेच, परंतु नेपाळ देशाव्यतिरिक्त इतर कोणते देश आपत्तीग्रस्त आहेत, तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे पहा. नेपाळ देशासह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार व तिबेटमधील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, आणि या भूकंपामुळे त्या ठिकाणी देखील जीवितहानी व वित्तहानी झालेली आहे. म्हणजेच नेपाळ शिवाय इतरस्त भारत आहे, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटमधील काही ठिकाणी त्या ठिकाणी जीवितहानी वित्तहानी झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला आकडेवारी दिलेली आहे बघा. भारतामध्ये 53 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, तिबेटमध्ये 12 लोक मृत्युमुखी आहेत, आणि बांगलादेशामध्ये 2 व्यक्ती मृत्युमुखी या भूकंपामुळे झालेल्या आहेत. तर सगळ्यात जास्त मृत्युमुखी कुठे आहेत, तर नेपाळ देशामध्ये 1500 लोक मृत्युमुखी झालेले आहेत. म्हणजेच काय, नेपाळ व्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, म्यानमार, तिबेट या देशांना त्या ठिकाणी इतर या देशांमध्ये नुकसान झालेलं आहे, जीवितहानी वित्तहानी झालेली आहे. पुढचा प्रश्न कोणता आहे, तर भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते? आता हा जो नेपाळमध्ये झालेला भूकंप आहे या नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्र किती खोल होते, तर या भूकंपाचे केंद्र पहा या ठिकाणी दिलेलं आहे 11 किलोमीटर भूगर्भात केंद्र, म्हणजे 11 किलोमीटर खोलीवर हे भूकंपाचे केंद्र होते. किती खोलीवर? 11 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र आहे. तर भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते, तर भूकंपाचे केंद्र हे 11 किलोमीटर खोलीवर होते. तर आता पुढचा प्रश्न पहा. भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते? भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसून येतं? मृतांची संख्या म्हणजे प्रत्येक देशाची, भारताची 53 आहे, तिबेटची 12, बांगलादेशची 2 आहे आणि नेपाळची 1500. तसेच तुम्हाला या चित्रामध्ये बऱ्याच इमारती कोसळलेल्या दिसतात पहा. म्हणजेच काय, तर जीवितहानी ही झालेली आहे. 1500 लोक मृत्युमुखी पडले म्हणजे जीवितहानी झालेली आहे. आणि या चित्रामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या इमारती कोसळलेल्या दिसतात.
दिसतात. या इमारती कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झालेली आहे. म्हणजेच दिलेल्या भूकंपामुळे वित्तहानी व जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते. पुढचा प्रश्न पाहूया आपण आता. पुढचा प्रश्न कोणता आहे तर तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? तर आता हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर तुमच्या मते भूकंप होण्याचं कारण काय असू शकतं? तर मी माझं मत सांगते, तुम्ही तुमचं मत लिहायचं आहे. माझ्या मते अशा प्रकारचे जे पृथ्वीवर होणारे भूकंप आहेत, हे भूकंप का होतात? तर पृथ्वीचं अंतरंग जे आहे, ते पृथ्वीचं अंतरंग हे अस्थिर स्वरूपाचं आहे. अस्थिर म्हणजे काय? तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आपल्याला हालचाली ह्या झालेल्या होत असतात. म्हणजे ते आपल्याला कळून येत नाहीत, परंतु पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ज्या हालचाली असतात त्या मंद असो किंवा शीघ्र असो, अशा प्रकारच्या ज्या हालचाली असतात त्या हालचाली सतत होत असतात. आणि या सतत होणाऱ्या हालचालींचा परिणाम हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत असतो व पृथ्वीच्या पृष्ठभागावर झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला भूकंप म्हणा, वादळे म्हणा, महापूर म्हणा, ज्वालामुखी म्हणा, अशा प्रकारच्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं. म्हणजे अशा प्रकारच्या आपत्ती त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर घडून येत असतात. म्हणजेच काय? तर पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे अशा प्रकारचे जे काही नैसर्गिक आपत्ती आहे ती आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसून येत असते. हे माझं मत झालं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं मत सुद्धा मांडू शकताय. पुढचा प्रश्न आहे त्या ठिकाणी, तर तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? तर याविषयी चर्चा करा. तर आता तुम्हाला कधी अशा प्रकारच्या भूकंपाचा अनुभव आलेला आहे का? तर आता तुम्ही तुमचा अनुभव या ठिकाणी सांगायचा आहे. तुम्हाला कधी अशा प्रकारचा भूकंप जाणवलेला आहे का? तर हे तुमचं स्वमत आहे. तुम्ही स्वतः हो किंवा नाही अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तर ही जी बातमी आहे, ही सर्व बातमी आपली अभ्यासून झालेली आहे. या बातमीवर आधारित असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली असतील तर त्या ठिकाणी या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. तसंच तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून एक सांगते की पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली ज्या आहेत, या अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही नैसर्गिक आपत्ती येत असतात. उदाहरणार्थ महापूर असो, वादळ असो, हिमवर्षावर असो किंवा हिमवर्षाव असो, महापूर असो, वादळ असो, अशा प्रकारच्या विविध आपत्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर होत असतात. आता वादळे म्हणलं तर आत्ताच या कोरोनाच्या कालावधीमध्ये आलेलं, मागच्या महिन्यामध्येच आलेलं एक वादळ आहे की मुंबईच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळ आलेलं होतं बघा. या निसर्ग वादळामुळे पूर्णपणे पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर याचा परिणाम झालेला आहे. अशा प्रकारची वादळांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. याच्यामुळे जीवितहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते. याच्या अगोदर अजून भरपूर वादळ आलेली आहेत. ह्या सर्व वादळांना आपण व्यवस्थितरित्या तोंड दिलेलं आहे. ह्या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत आणि भूकंप सुद्धा हा एक नैसर्गिक आपत्तीच आहे. म्हणजेच त्या ठिकाणी वादळ असो, महापूर असो, भूकंप असो किंवा अतिवृष्टी असो, ज्वालामुखीचा उद्रेक असो, या सर्व नैसर्गिक आपत्ती आहेत. आणि या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही बदल होतात, म्हणजे काही हानी होत असते. याच्यामध्ये म्हणलं तर जीवितहानी आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणजे या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीवर जीवित व वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात होत असते. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती कशामुळे येतात? काय कारण या सर्व नैसर्गिक आपत्ती येण्याचं? तर या सर्व नैसर्गिक आपत्ती कशामुळे येतात? तर पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे या सर्व ज्या आपत्ती आहेत, या आपत्ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. तर या आपत्ती अंतर्गत हालचालींमुळे येतात. मग अंतर्गत हालचाली म्हणजे काय? तर अंतर्गत हालचाली
म्हणजे काय किंवा अंतर्गत हालचालीचे प्रकार कोणते, या अंतर्गत हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारे बदल कोणकोणते, किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे पर्वत आहेत, पठारं आहेत, मोठमोठे खंड आहेत, हे गट पर्वत असेल, खचदरी असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, हे सर्व पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे घडून येतं. आणि हे कसं घडतं, कशामुळे घडतं, आणि हे सर्व आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. तर हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ता सध्या भूकंपावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. नमस्कार.